आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। गोदा पार्क परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गोदा पार्कमधील जॉगिंग ट्रॅकजवळ गोदावरी नदीच्या पात्रात बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे समर्थनगर आणि पेठ रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बुधवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। गोदा पार्क परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळ गोदावरी नदीच्या पात्रात शुभम पवार हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। शुभम पवार हा पेठ रोडवरील शरद पवार मार्केट यार्डामागील समर्थनगर परिसरात राहत होता। नदीपात्रात तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच त्याचा आते भाऊ निलेश नंदू गुंजाळ व केजीएन ॲम्ब्युलन्सचे संचालक पाशा शेख तसेच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शुभमला तातडीने बाहेर काढले। यानंतर कोणताही विलंब न करता त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गांगुडे यांनी तपासणी केल्यानंतर शुभम पवार याला मृत घोषित केले। या घटनेनंतर समर्थनगर आणि पेठ रोड परिसरात शोककळा पसरली आहे। अवघ्या 32व्या वर्षी शुभमचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शुभम पवार नदीपात्रात नेमका कसा बुडाला याबाबत तपास पंचवटी पोलीस करत आहेत। पोलीस हवालदार SS बाविस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। गोदा पार्क परिसरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा नदीपात्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तरुणाचा नदीपात्रात बुडून झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे।